श्री ऐक ना. बोला. आई खोटं बोलली आहे. कशाबद्दल? गीता चुकून बोलून गेली होती तिला ह्या कार्यक्रमाबद्दल. म्हणजे इथे येताना तिला ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती होतं सगळं. ती एवढं खोटं का बोलते ना तेच मला कळत नाही. जाऊ दे सोडत असेल जाऊ दे. पिंट्याचाही फोन आला होता. आता घाई करायला हवी असं म्हणाला. बाबा पण असं म्हणत होते आणि आता मलाही असं वाटतंय की आपण घाई करायला हवी. हो नाही मलाही असंच वाटतंय. बरं घरी काय सांगायचंय? सांगूया नंतर सांगू. नाही श्री मला भीती वाटतेय. तू सगळं आता माझ्यावर सोड. हो श्री पण पिंट्याच्या लग्नाच्या बाबतीत काहीही झालं ना तरी आता आपल्या घरच्यांना त्रास व्हायला नकोय. तसं नाही होणार. नाही मला आता आईचा भरोसाच उरलेला नाहीये काही. जान्हवी अगं काहीही झालं ना तरी हे आपल्या घरातल्यांपर्यंत पोहोचेल असं मला नाही वाटत. काही संबंधच नाहीये ना. आणि म्हणून तर मी तुला या सगळ्यापासून लांब ठेवत होतो. हे बघ आणि जरी आईला कळलं ना तरी तू ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेस हे आपण दाखवायचंच नाही ना. म्हणजे तुला पिंट्याला सपोर्ट सुद्धा करता येईल आणि तुझ्यावर कुठला ब्लेम सुद्धा येणार. पण ह्या सगळ्या गोष्टींपासून आता आपण आपल्या घरातल्यांना लांब ठेवायला हवं. हो पाहिलं ती बेबी किती आतल्या गाठीची येते. मुलीकडच्यांनी चौकशीसाठी म्हणून त्यांच्याकडे फोन केला होता. त्यांना सांगते कशी आमची सून खूप चांगली आहे. तिच्याबद्दल अगदी मी खात्रीपूर्वक सांगेन. पण तिच्या माहेरच्यांशी माझा काही फारसा संबंध नाही म्हणे. मुलगी द्यायची असेल तर तुम्ही आधी नीट चौकशी करा असं म्हणाली. आणखी तू कशाला सांगायला पाहिजे. त्यांना चौकशी करायची असेल तर करतील ना त्या. काय बाई आहे. आता 2-3 दिवस मोडतील ह्याच्यात. आता टाळच आणते मी कुटायला. पोथी वाचून हे काही होईल असं काही वाटत नाही मला. देव तरी कुठे दडी मारून बसलाय ना कळत नाही मला. माझ्याच घरात कार्य असलं ना की 1760 विघ्न म्हणतात ना. नक्तीच्या लग्नाला 1760 विघ्न त्यातली गत आहे ही. तुम्हाला सांगते बोलावणार होते मी जानूकडच्या सगळ्यांना लग्नासाठी म्हणून. पण आता असं ठरवलंय आता कोणालाच सांगणार नाही. त्या बेबीने असले दिवे लावलेत ना. हो सांगितलं असतं. आहे बाबा मुलाची आई चांगली आहे हे एवढं बोलली असती तर काय जीभ झडली असती का तिची. काय बरं बोलवत नाही का. काही नाही मी कोणाला बोलावणारच नाही. जानूला पण बोलावेन की नाही ही शक्यता जरा कमी वाटते मला. मी गीताला बोलवेन. ती येईल. मी करवली म्हणून तीच बसेल ना. तुम्ही का असे गप्प झालाय. काही बोलत का नाही यात. बोलून काही उपयोग होणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. बघाच तुम्ही बघालच. आता जानूला लग्नाला बोलावते का ते. काका तुम्ही सामान ठेवा गाडीमध्ये आणि गाडी घेऊनच या. मस्त झालं ना पिंट्याच्या लग्नाचं शॉपिंग. पण तुझी खूप मदत झाली ग गीता मला. हे काय यार एनी टाइम. बरं चल गाडी आणली की तुला सोडते मी घरी. ए नको ऍक्च्युली ना माझ्या ताई बरोबर माझा डिनरचा प्लॅन आहे. ओ नक्की ना. हो नक्की. जाशील ना तू एकटी. हो जाईन. तू पण आलीस असतं बरं झालं असतं. अगं खरंच आवडलं असतं पण एक तर घरी कळवलं नाहीये आणि
जेवण करून ठेवलं असेल. बरं आमच्या घरी थांबतात ना सगळे जेवायला, त्यामुळे नको आता. ठीक आहे, पण आपण जाऊया परत कधीतरी ठरवून छान एकत्र जेवायला जाऊया सगळे. नक्की. एक सेकंड. हा ताई, पोहोचलीस तू? कुठे आहेस? हा तिथेच थांब, मी एका सेकंदात आले. ओके, चल चल चल, बाय. ना हो हो हो, आली ती, मी निघते. बरं बरं, सावकाश जा. हो चल, बाय. थँक्यू सो मच. माय प्लेजर. बाय बाय. तरी मी तोच विचार करत होते, ही बाई इतकी वरमली कशी? आतल्या गाठीची आहे नुसती, स्वार्थी, चीप. इतक्या खालच्या तळाला जाऊन कुणी कसं वागू शकतं? विचार केला ना वहिनी तरी तरी काटा येतोय माझ्या अंगावर. काही अर्थच नाही या गोष्टी. आपण फोटो बघूया सगळे. लॅपटॉप आणलाय मी. चला चला, या लवकर. काय झालं? काही नाही ग, तेच चाललंय अजून फोनचं. माझ्या डोक्यात जातच नाहीये ही गोष्ट. ए बेबी, पण जान्हवीला काही बोलू नको हं यातलं. वहिनी वेळ लागलाय का मला? पण त्यांनी तुला कशाला फोन करायचा हे सगळं विचारायला? तर काय माहिती, मुलगी देताना 10 वेळा तरी चौकशी करणारच ना ते. बरं घरचं सगळं छान आहे त्यांच्या. पण बेबी तू असं सांगायला नको होतस ग. मी काहीही वाईट बोललेलं नाहीये. पण तरी बेबी, वहिनी त्यांची मुलगी देणार आहेत ते त्या घरात, माझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून. पुढे मागे काही प्रॉब्लेम झाला म्हणजे? बरं या बाईचा स्वभाव तर आपल्याला माहितीये ना. मग कशाला उगाच कुठल्या तरी मुलीच्या आयुष्याशी खेळायचं आपण? खर तर मी सांगायलाच हवं होतं की सासू खूप कजाग आणि भांडकुदळ आहे म्हणून. पण मी ठरवलंय ना चांगलंच वागायचं, म्हणून म्हटलं तिच्या माहेरच्यांची फारशी काही माहिती नाहीये आम्हाला. म्हणजे माझी सून नणंद म्हणून लाखात एक आहे. तुमच्या मुलीची खूप काळजी घेईल, पण तिच्या आईच्या स्वभावाबद्दल फारशी माहिती नाहीये आम्हाला. तसा फारसा काही संबंध आला नाही ना कधी त्यांच्याशी. आणि आम्ही सासरचे पडलो, आमच्याशी तशा दबकूनच असतात त्या. एवढं खोटं बोलावं लागलं मला त्यांच्याशी. पण मी सरळ म्हटलं तुम्ही नीट चौकशी करा आणि मगच मुलगी द्या. पटलंय त्यांना, म्हणाल्या चौकशी करीन म्हणून. खरंच त्या पिंट्याच्या लग्नाचा ना डोक्याला ताप होऊन बसला नुसता. माहितीये काय, त्या आईनं लग्नाचं सगळं ठरवलंय. पण मग त्या सुनीताचं काय झालं? काही माहित नाही बाई. मला तर वाटलं होतं हा पिंट्या तिच्याशीच लग्न करेल म्हणून. तिच्या माहेरच्यांचं ना मला खरंच काही कळतच नाही. कशी वागतात हे लोक? डोक्यात जातात माहेरची माणसं माझ्या. एक माणूस धड नाही हिच्या माहेरचा. जाऊ दे बेबी, पण आपण त्यात पडायला नको हा आता. मला तर इंटरेस्टच नाही येते पिंट्याच्या लग्नात. आमंत्रण पत्रिका सुद्धा देऊ नका म्हणावं आम्हाला, आनंदच होईल जास्त. बेबी काय आहे? नाही ते काय, डोक्याला ताप नुसता. बरं ते जाऊ दे, चल दाखव, फोटो तरी दाखव निदान. बघूया ना फोटो. आता लॅपटॉप घेऊन आले ना भाऊजींकडून. या 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 पटकन. ताई आहे का? हो आले आले. थँक्यू 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 सो मच. हा हा 1-2 तास लागतील. होय होय, नाही मला सगळे लग्नाचे विधी करायचे. हो निदान महत्वाचे तरी करायचेच आहेत. हो हो हो. काय? हा 1-2 माणसं पुढे मागे. हा आता सध्या तरी तो मुलगा मुलगी, मुलीचे आई बाबा आहेत, मुलाचे बाबा आहेत, मुलाची बहीण म्हणजे माझी बायको, मी आणि माझा एक मित्र आणि त्याची बायको, असे आम्ही आता 9 जण आहोत. कदाचित 1-2 माणूस पुढे मागे. हा हो नाही ऍक्च्युली मुलाच्या आईला नाही जमत आहे, म्हणजे थोडी गडबड आहे. चालेल ना काही? थँक्यू थँक्यू. हो ना हो. काय? रोहन सहस्त्रबुद्धे. रोहन सदाशिव सहस्त्रबुद्धे. वय असं 26-27 असेल काहीतरी.
नाही, तुम्हाला कन्फर्म हवा असेल तर मी एक फोन करून विचारतो आणि तुम्हाला सांगतो. चालेल? हो चालेल. हो. सुनीता नाव. नाही, मला पूर्ण नाव माहित नाहीये तिचं. हा, तिचं वय सुद्धा 20-22 असावं कदाचित, माहित नाही. हा. नाही 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 नाही, त्याच्यातलं काही नाहीये. नाही नाही नाही, सज्ञान आहेत. हो हो. येस, थँक्यू सो मच. या. बायको, कुठे आहेस तू? भावाच्या लग्नाची सगळी तयारी झाली, कळवलं पाहिजे. किती छान आला ना फोटो. हो, कसली गोड दिसते जान्हवी. बघू. आनंदी असली ना बाईकिंग अशीच छान दिसते. श्री सुद्धा कसला दिसतोय. येतोय का श्री जेवायला? नाही म्हणजे अगं, बायको शिवाय त्याच्या घशाखाली घास उतरणार आहे का? विचारलं नाही का? या. अगं जान्हवी, हे काय आहे सगळं? एवढं शॉपिंग कसलंय? आणि कशासाठी? पिंट्याचं आहे. पिंट्याचं? अगं, मी इकडे कशाला आणलंस? आणि पिंट्याचं एवढं शॉपिंग? बेबी, अगं ती आत्ताच आली ना, लगेच कशाला प्रश्नांची सरबत्ती एवढी? तुला पाणी देऊ का बाळा? नाही, नको. बरं, चहा देऊ का? नाही, नको. बरं, मग जा पटकन हात पाय धुवून ये. आम्ही सगळ्या जेवायच्या थांबलोय. हो, आलेच. येईपर्यंत पानं घेते मी. आलेच. हा, या. सावकाश घे. पिंट्याचं सामान हिने इथे का आणलंच आहे? आणि एवढी कसली खरेदी केली आहे त्याच्यासाठी? आणि असे अचानक? अचानक नाही वहिनी, लग्न आहे पिंट्याचं. काय? काय काय? पिंट्याचं लग्न? पिंट्याचं लग्न? हो, कधी आहे लग्न? ते मला माहित नाही हो, म्हणजे मी अर्धवट ऐकलं. पिंट्याचं लग्न बद्दल? म्हणजे श्री असं म्हणत होता की लग्नाचे महत्वाचे विधी करायचेत म्हणून. अगं, वेगळ्या कोणाचं तरी असेल. नाही नाही वहिनी, नवरा मुलगा म्हणून रोहन सदाशिव सहस्त्रबुद्धी असं नाव म्हणाला. आणि मुलगी? ती सुनीता. अरे देवा, मग जान्हवीची आई तयार कशी झाली या सगळ्याला? त्यांना बहुतेक माहितीच नाही आहे लग्नाचं. काय? हो. हार पण किती मस्त बनलाय ना. अगदी आपण ऑर्डर केला होता तसाच. हो. आणि वेळेत मिळाला हे एक बरं. हे बघ, ही साडी सुनीतासाठी घेतली, उद्या हीच नेसेल ती. अरे वा. आणि श्री, मी ना तिच्या आईसाठी पण साडी घेतली आणि बाबांसाठी सुद्धा कपडे घेतले. अरे बरं झालं तुम्ही खरेदी केलीस. हे काय मला सुचलं नव्हतं. लग्न एकदाच होतं ना रे. आणि मग आता आपण करतोय ना, तर सगळं पद्धतशीर नीट पार पडलं पाहिजे. तिच्या आई बाबांनाही बरं वाटेल ना. या सगळ्यात तिच्या आई बाबांशी साधं बोलणंही झालं नाही आपलं. काय वाटत असेल ना तिच्या आई बाबांना? मुलगी लग्न करते आणि मुलाकडच्या कुणाशी साधी गाठभेटही नाही झालीये. फक्त या मुलाच्या भरोशावर आपल्या जीवाचा तुकडा, आपली मुलगी अशी पाठवून द्यायची दुसऱ्याच्या घरी.
मुलीचं लग्न ठरलं ना त्या क्षणापासूनच तिचे आई बाबा हळवे व्हायला लागतात. कसं असतं बघ ना, मुलगी अगदी तळहातावरच्या फोडासारखी जपायची, वाढवायची आणि मग एक दिवस पाठवून द्यायची दुसऱ्याच्या घरी. खूप वाईट आहे. ए नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे वाईट नाहीये, पण आता आहे हे असं सगळं. अगं पण म्हणजे स्वतःचं घर, स्वतःची माणसं असं अचानक एक दिवस सगळं सोडून द्यायचं आणि आपल्या जोडीदारासाठी एका नवीनच घरात जाऊन राहायचं आणि ते घर आता आपलं आहे असं म्हणायचं, हे म्हणजे ही कॉन्सेप्ट नाही, पटतच नाही मला. अवघड आहे थोडं, पण अशक्य नाहीये. हा, पण तरीही म्हणजे आपली माणसं, आपलं घर हे सगळं सोडून तुम्ही नवीन घरी कसं काय ऍडजस्ट करता? मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं. अरे बरं श्री, मला सांग, सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणजे सगळं छान आहे, पण तू कशी एवढी परवानगी वगैरे मिळवलीस रे? अगं सुनीताची सिद्धिविनायकावर खूप श्रद्धा आहे. हो, तिने म्हणे काहीतरी कडक मोठा उपवास पण केलाय. खूप आधार वाटतो त्याचा. म्हणून मग मी असा विचार केला की चला त्यांचं लग्न आपण सिद्धिविनायकाच्या समोरच लावूया. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली असणार त्यांच्यासाठी. मग काय, मी फोन केले, त्यांना भेटलो, त्यांना मी जरा रिक्वेस्ट केली, परवानगी मागितली आणि त्यांनी सुद्धा खूप मोठ्या मनानं मला परवानगी दिली. थँक्यू श्री. किती करतोस तू. त्याचं काय ना, सुनीता जर खुश असेल तर पिंट्या खुश असेल आणि जर पिंट्या खुश असेल तर माझी बायको खुश असेल. पिंट्या आणि सुनीता पळून जाऊन लग्न करणार आहेत असं वाटतंय. आणि याला श्री आणि जान्हवी मदत करणार आहेत. हो असं दिसतंय. आणि आईला कळलं तर तिच्या कळलं तर काय, घरात राडे होणार. त्यांच्या घरात राडे झाले ना तर होऊ देत, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण या घरात राडे करायला मागे पुढे बघणार नाही त्या. इथे येऊन का करतील? इथे येऊन का करतील? श्री आणि जान्हवी इन्व्हॉल्व आहेत की नाही याच्यात, म्हणून. अगं बाई हो, खरंच हे लक्षातच आलं नाही. म्हणजे असं करतील का त्या? मग काय गप्पा बसतील? हो, त्यांना सुनीता आवडत नाही हे तर उघडच आहे. मी तेच म्हणतेय ना, ती सुनीता आवडत नाही म्हणून तर हे दोघं पळून जाऊन लग्न करत असणार. आणि तो पिंट्या इतका शामळू आहे ना की त्याचं त्याला काही करता येत असेल असं मला तरी काही वाटत नाही. म्हणजे सगळा ब्लेम आता श्री जान्हवीवर. तिच्या आईचा सगळा रोष आता या दोघांवरच असणार. बरं, श्रीला ती काही बोलू शकत नाही म्हणजे राहता राहिली जान्हवी. जान्हवीला पण इतकं जपतो, ती आनंदी राहावी म्हणून इतकी धडपड करतो, त्याला काही अर्थच उरत नाही ना. मग तिची आई काही राडे करायचं थांबवणार नाही आणि गरज काय या दोघांना या भानगडीत पडायची. अरे तो पिंट्या बघेल की त्याचं काय करायचंय ते. लग्न करेल नाही तर बसेल तसाच. या दोघांना काय गरज आहे? असं कसं बेबी, भाऊ आहे तिचा तो. त्याचा फक्त त्रासच होतो तिला. तिची आई धड नाहीये, किती तमाशे करेल याचा अंदाज आहे ना जान्हवीला. मग कशाला या भानगडीत पडायचं? आणि उद्या काही उलट सुलट झालंच तर कोण निस्तरणार आहे? म्हणून म्हणत होते मी, तिचं माहेर तुटलंच पाहिजे. पण माझं कोणी ऐकेल तर ना. बेबी पण तू आता चिडू नकोस बाई. चिडू नको तर काय करू वहिनी, सांग ना काय करू? सगळं समोर दिसत असताना मूग गिळून गप्प बसायचं का आपण? हे बघ बेबी, आपल्याला नक्की काय होणार आहे ते अजून माहित नाहीये. पण ते सांगायला नको का यांनी? अगं सांगतील कधी? ती बाई या घरात राडे करायला आल्यानंतर? बेबी. पहिली मी शांत आहे, मी चिडत नाहीये, गप्प आहे. पण घरात भांडण होऊ नये म्हणून गप्प बसायचं तर ह्यांचं वाढतच चाललंय. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तो पिंट्या नको, त्याचं लग्न नको, ते राडे नको, काही नको. गुण्या गोविंदांनी राहा म्हणाव. फक्त बाळाचा विचार कर.
आणि बाळ झाल्यानंतर कर ना काय हवं ते. आम्ही कुणी काही बोलणार नाही. बेबी तिची आई करेल तेव्हा करेल राडे, पण तिची आई करेल म्हणून आपण आत्तापासून आपल्या घरात राडे नको करायला. मी राडे करत नाहीये, मी राग व्यक्त करते आणि तो सुद्धा तुमच्या पुढे. वंच, आमच्या समोर चिडा, हवं तर आमच्यावर चिडा, आम्ही काही म्हणणार नाही. फक्त त्यांच्या समोर नको एवढंच म्हणायचंय. वहिनी मला जेवायला वाढ. अगं मला राग आला ना की मग मला भूक लागते. मी जेवते आणि झोपते. उगाच त्यांच्यासमोर काहीतरी बोलले तर एवढ्याच तेवढं नको व्हायला. त्याच्यापेक्षा जेवून झोपलेलं बरं. बरं वाढते. घरात बाळ येणार आहे, मला शांत राहायचंय, मला चिडायचं नाहीये. जान्हवीला समजून घ्यायचं आणि तिच्याशी नीट वागायचंय. घरात बाळ येणार आहे, मला चिडायचं नाहीये, मला शांत राहायचंय. जान्हवीला समजून घ्यायचंय आणि तिच्याशी नीट वागायचंय. घरात बाळ येणार आहे,